दिवसापासून शव पडलेला आहे. हे तर जे राजेशजी मोहन यांचं जे शव पडलेलं आहे हे परवाच्या दिवसापासून पडलेलं आहे. आमची अशी मागणी आहे, काल शोकांतिका आहे. शोकांतिका अशी की हे पूर्ण हा जो परिवार, आपला परिवार आहे, पीडित परिवार आहे, हा काल सकाळपासून इथे होता आणि आम्ही ठिय्या आंदोलन केलं. ठिय्या आंदोलन केल्याच्या नंतर त्यांनी 9:30 वाजता आयुक्त मॅडमनी त्या दोघांचं निलंबन केलं आहे. हे शोकांतिका आहे. हा न्याय मागायला, हा आपला पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि आम्हाला न्याय मागायला या 9:30 वाजता आम्हाला न्याय मिळतो. त्याच्यातही आम्ही यांनी ॲट्रॉसिटी व्हावं याकरिता राजेश मोहन यांची कास्ट सर्टिफिकेट सुद्धा दिलेली, तरी सुद्धा आतापर्यंत यांच्यावर त्या आरोपींवर ॲट्रॉसिटी होत नाही. हा काय आहे, हा प्रकार आहे. हा आरोपींना वाचवायचा प्रयत्न चालू आहे. त्या दिवशी, परवाच्या दिवशी जेव्हा हे सर्व लोक 2:30 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला होते, बडनेरा 4 वाजेपर्यंत, 2:30, 4 वाजेपर्यंत, तेव्हा आरोपी तिथं होता आणि तिथून पोलिसांना त्यांना पळवून लावतात. तर तुम्ही जा, जेव्हा तुम्हाला जर लागलं तुम्हाला आम्ही बोलावू. जोपर्यंत ॲट्रॉसिटीचा गुन्हा आरोपींवर होत नाही तोपर्यंत मी पीडितांनाही सांगतो की आम्ही राजेश भाऊंनी आत्महत्या का केली, काय नेमकं कारण? आत्महत्या करण्याचं कारण की त्यांच्यावर जातीवाद खूप त्रास होत होता, शिव्या देत होते त्यांच्यावर आणि या दोघांना जाताला कंटाळून त्रासून त्यांनी नाहक हा पवित्र हा मार्ग, कोणालाच वाटत नाही की आपण हे जग सोडून जावं, आपल्या परिवाराला सोडून जावं. पण हा शेवटचा पर्याय, कारण तो त्यांचा आत्मा त्यांना माहित की आपण काय करून आलो म्हणून, पण हा शेवटचा पर्याय तेव्हाच मनुष्य घेतो की तुम्ही कधीपर्यंत बसणार आहात? जोपर्यंत आम्हाला या परिवाराला जोपर्यंत न्याय मिळत नाही, आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा, आमच्या दुःखात आम्ही पूर्ण सहभागी आहोत आणि सहभागी राहू. खांद्याला खांदा लावून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून एक इंच सुद्धा हटणार. पोलीस प्रशासनाने काय सांगितलं आपल्याला? पोलीस प्रशासनाने सांगितलं होतो, फक्त आश्वासन देऊन राहिले की आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आणि त्यांचा आम्ही ते जात प्रमाण त्यांचं. अरे तुम्ही हायकोर्टात सायटेशन आहे ना, हायकोर्टाचं सायटेशन आम्ही नाही म्हणत. सायटेशन असं म्हणतो की आधी गुन्हा दाखल करा, नंतर चौकशी करा. तरी सुद्धा आम्हाला टाळा उडाउडीचे उत्तर देतात की तुम्ही कास्ट सर्टिफिकेट द्यायचं बोलो, घ्यायचं बोलो. आम्ही दिला नाही ना कास्ट सर्टिफिकेट. आता ते आदेश मी शीतल मोहन, राजेश मोहन यांची वाईफ आहे. त्यांच्यावर खूप अत्याचार झालेला आहे. मी माझ्या मागण्या त्यांना सांगितल्या, आता करतो मग करतो, मला प्रेशराईज करून राहिले. मी आता पॉयझन घेतल्याशिवाय राहणार नाही. माझी अट हे आहे की त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाला पाहिजे. ते सगळे त्यांचे कायमस्वरूपी निलंबन झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ते त्यांची सेटलमेंट लावून आम्हाला प्रेशराईज करून जर मानसिक त्रास जर मला देत असतील, देऊन राहिले, तर मी पॉयझन घेऊन इथं जीव देणार आहे. तोपर्यंत मी बॉडीला हात लावू देणार नाही. त्यांना न्याय भेटला पाहिजे. खूप त्याच्यावर अत्याचार केले, आमच्यावर एवढे अत्याचार होऊन राहिले, याचा अर्थ त्यांना त्यांचा मर्डर आहे, मर्डर. राजेश भाऊंनी आधी काही घरी सांगितलं होतं का काय त्रास होता त्यांना? सगळं सांगितलं होतं, हे सगळ्याला माहित होतं. सगळेजण चूप आहे, काही सांगून नाही राहिले. तो म्हणते मी नाही सांगत, तो त्याला भेटे, तो त्याला भेटे. हे सगळे सगळं आहे यांचा प्लॅन आहे. हे सगळे एकत्र मिळालेले पोलिसाजवळ गेले की पोलीस त्यांच्याकडे आम्ही हे 7 वाजता कंप्लेंट करायला जातो, एफ.आय.आर घ्या. ते आम्हाला सकाळी 4 वाजता आमच्या हातात एफ.आय.आर आता नाही देत नाही. मशीन खराब झाली. हे सगळं सेटलमेंट करून राहिले. पण मी इथून हटणार नाही. जोपर्यंत माझ्या मिस्टर यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही. जर माझ्यावर प्रेशर केला तर मी इथंच आहो ना. इथंच पॉयझन घेतल्याशिवाय ज्यांनी कीटकनाशक ते घेऊन मेले तसं मी घेऊन मरणार. मी इथून हटणार नाही. त्याच्यासाठी मला महिनाही लागला तरी चालणार.